नमस्कार मित्रांनो, आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, विषय काय आहे? चला, ते हाय बघा आमच्या नागवे सरांची केळीची बाग. चला आता हे शिकूय बाबा. कोण आहे रे तिकडं? कोणतरी गेले रे बाबा. थांब तिकडे जाऊ. ए कोण आहे? अयो आपा येतोय. चला किती खतरनाक गार केळीची बाग आहे, बघितली का मित्रांनो? हा बघा, आता ही केळीची बाग आहे. तिकडे शूट करणं, मी इकडे ब्लॉग बनवतोय का. तर हे बघा आपल्या नागवे सरांची केळीची बाग आहे आणि पलीकडं द्राक्षाची बाग आहे. द्राक्षाची कटाई चालू आहे आणि हो का कसली खतरनाक केळीची बाग आहे, शांत. आणि मित्रांनो ही केळी बांधली बरं का मित्रांनो, अशी झाडं पडतात म्हणून अशी प्रॉपर बांधली बघा केळी. हो का, शेतीचं नॉलेजमेंट. हो का, हे बघा अशी एवढी मोठी केळी. केळीचं फण बघा, पण केळीचं घड म्हणतो. हो का किती मोठा आहे, बघितलं का? तिकडं पण तेवढा लांब तिकडं बघा सगळी केळीची. आणि एवढं गार वाटते का ना केळीत, नावच घेऊ नका. बघितलं, मी आलो तिकडनं. बघा हे आलाय माझ्या माग ब्लॉगिंग, आलाय माझ्या माग ब्लॉग करत. हो का, ही केळीचा घड आहे बघा. हे काय होतंय मित्रांनो, याचा विषय काय आहे? विषय खाली पडला आता. काय नाही आता तुमचा विषय. मला करून दे ब्लॉग. अरे तुझे ह्याच्यात क्वालिटी आहे का चांगली? बघा विषय काय झालाय, केळीचा खडका पडलाय. कारण की हे जी आहे का नाही, हे केळीचा घड, याला वज जर झालं की किंवा बांधायला टायमाला खाली पडला असेल. चला हे, आणि जसं जसं आतमध्ये जाईन का नाही मित्रांनो, तस तसं थंड वाटते, गार वाटतंय आपल्या फ्रीजमध्ये. मित्रांनो हे बघा तिकडल्या साईडला पण केळीच आहे बघा मित्रांनो, खतरनाक. उग इथं एखादं शूट करायला पाहिजे, खतरनाक. तिकडं सर पिवडीला म्हटलं वाटतं साप याच्यात लागली पोरगी बिहायला, रडत बसली आता ती. हो का, बघा खतरनाक. उग इकडं हे प्रॉपर केळीची बाग आहे आणि ही अशी प्रॉपरपणे बांधून घेतली बघा केळीची म्हणजे झाडं केळीची. हो का, हा आता हे आपला कात्या असतो, कात्याने प्रॉपर केळी बांधली जाते. एखादं वार कावदान आलं किंवा मध्ये धाराशिव सोलापूर ह्या भागात मध्यंतरी खूप मोठा पाऊस पडला होता आणि त्या पावसामुळे कित्येक शेतकऱ्यांची अतिवृष्टी झाली. आणि बघा त्यामुळं ही अशी जास्त वारं कावदान आलं का नाही मित्रांनो, केळीची झाडं पडतात. कारण की ऑलरेडी त्यांना वजा असते केळीच्या झाडाचं. हा बघा ती एक टोक आहे बघा तिकडला, आणि हा एक टोक. चला आता आपण जाऊ ह्या बागाच्या बाहेर. चला चला
हा द्राक्ष होय थांबा बघा पिवड्याला रडते खतरनाक उगा बघा आपण ते आता बॅक साईडला टोकाकडे गेलतो ती टोक आणि हा काय काढू आणि काय निघालोय चला आता सर आल्यात बाहेर पिवडी म्हणते मला भीती भीती वाटते ह्याच्यात पण हो गप्पा की बघा ही केळीचा घड आहे बघा एवढा मोठा बघा ना किती म्हणजे याचा वेट किती असणार अंदाज काढा वजन जेव्हा आपण केळी काढतो बाजूला त्याची केळीची कटई होते आणि केळी हाय अशी ठेवली नाही जाते याचा माल बघा चेक केला जातो चांगला माल वजन झाडाचं किती वजन आहे अशा सगळ्या गोष्टी चेक केल्या जातात पहिल्या गोष्टी चला आणि इकडे बघा हे कुठं असंच आहे मला काय विचारायचं बंद करत नाही का काय तिला तिला उचल घडले गोडे बर का ही द्राक्षाचा घड हे बघा मित्रांनो बाहेर एवढं ऊन लागते ना आतमध्ये गेलं की एवढं शांत वाटते का नाही थंड उगा गार सावली हिथं माझा आयम टायमाला व्हिडिओ लय क्लिअर निघते आता वातावरण हा बघा ना तुमचा फेस लय एकदम क्लिअर दिसतोय हा मी म्हणलं का तुम्ही दिसताय एवढं एकदम भारी हो का चला काय करायचं कुठं तळ आता हे बघा द्राक्षाचं घड आहे आणि ही एक द्राक्ष खाऊन बघतो मगच खाल्ली एकदम भारी गोड लागते चला आता व्हिडिओला करतो येड पुढला एक व्हिडिओ आहे जायचं तळ्याकडे कुठल्या तरी तिथला एक व्हिडिओ घेतो चला बाय बाय भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये नमस्कार